तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहिल्यांदा आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाइम टू टाइम पडतील आणि पाहायला भेटतील। तर आज बघणार आहोत की आपण कांदा लागवडीनंतर पहिली जी तणनाशक फवारणी आहे ती कोणती करावी व कशाचे रिझल्ट चांगले येतील। तर शेतामध्ये आलेलो आहोत आपण, पाहू शकता इकडे आपली बेडवरची लागवड आहे। आता लावून जवळपास एक 10 ते 12 दिवस झालेले आहेत। लागवड पण बऱ्यापैकी चांगली लागून निघलेली आहेत कांद्याची झोप सगळे। तर याच्यावरती आज आपण तणनाशक फवारणी करत आहोत। तर याच्यामध्ये पाहू शकता की आपण हे गोल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑक्झीफ्लोरान घटक आहे। तर गोल घेताना आणि दुसरं घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये टर्गा सुपर, म्हणजे ही सगळी औषधं आपल्याला माहीतच आहेत, फक्त घेताना ब्रँडेड कंपनीची घेतली तर रिझल्ट चांगले भेटतील हमखास। तर याचं जे प्रमाण आहे ते 20 लिटरचा जो पंप आहे, म्हणजे जर तुमची लागवड असेल कांद्याची तर तुम्ही 20 लिटरला 15 ml गोल घेऊ शकता आणि 30 ml टर्गा घेऊ शकता। हे प्रमाण प्राथमिकता चांगलं फायदेशीर राहतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही हे औषध वापरणार आहात तर त्यावेळेस तुम्ही पीएच बॅलन्ससाठी लिंबू किंवा एखादं पीएच बॅलन्सर असेल तर तेही वापरू शकता, जेणेकरून रिझल्ट चांगले येतील। कारण आपण पाणी वापरताना बोरवेलचं, विहिरीचं किंवा असं वापरतो साठवणुकीचं वगैरे, त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी जास्त असते। बऱ्यापैकी आपल्याकडे क्षाराचं प्रमाण हे 8 ते 9 pHच्या वरती राहतं। तर रेग्युलर आपण औषधं जे वापरतो, स्प्रे करतो, तर त्याच्यासाठी जे पाण्याचा पीएच बॅलन्स आहे तो 6 पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही औषधाचे चांगले रिझल्ट येतात। तर तुम्ही ॲक्टिवेटर एखादं जे पीएच बॅलन्सर आहे ते वापरा किंवा आपलं लिंबू रेग्युलर पाण्यामध्ये पिळू शकता। आणि जे प्रमाण आहे ते घेताना गोलचं 15 ml घ्यायचं आणि टर्गा सुपर आहे ते 30 ml घ्यायचं। आणि आपण हे आता याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे आपण स्प्रे करत आहोत। तर अशा पद्धतीनं तुम्ही स्प्रे करू शकता, रिझल्ट ही छान आहेत आणि तणही येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं की लहान असतानाच, म्हणजे प्राथमिक एक 7 ते 8 दिवसाच्या आधीमध्ये लागवडीत फवारणी घेतली तर रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील, जेणेकरून खुरपणीचा पण तुमचा खर्च वाचेल आणि पूर्ण पद्धतीने तण पण जळून जाईल। तर दाखवतो तुम्हाला नेक्स्टमध्ये। तर आता स्प्रे करत आहोत आपण, पाहू शकताय। तर आपण पाहू शकताय की जोपर्यंत लहान तण आहे तोपर्यंतच तुम्ही त्याच्यामध्ये औषध मारलं तर रिझल्ट चांगले येतील। प्रत्यक्ष ते आपण फवारणी करत आहोत। आणि बेडवरती कांदा लागवडीचे एक फायदे होतात की आपल्याला चालण्यासाठी मधून जागा पण राहते आणि आपल्या रोपांना माती पण चांगल्या पद्धतीने भेटते, जेणेकरून त्याचं उत्पादन किंवा साईज पण चांगली मोठी होते।